नमस्कार विली मित्रांनो. आज आपण डीजीपे लाईट आणि मायक्रो एटीएम या तीन विषयी बोलणार आहोत. एक पीपीटी दाखवतोय मी. यामध्ये बघा, डीजीपे सिम्पल, सिक्युअर आणि सिमलेस. यामध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काय काय लागते ते पण दिलेले आहे. तुम्ही बायोमेट्रिक आयरीजने पण डीजीपे वापरू शकता. डीजीपे मध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस बघा: कॅश विड्रॉल, ईपीएस, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, कॅश डिपॉझिट हे टेस्टिंग पर्पज चालू आहे. ते टेस्टिंग जसं सक्सेसफुल होईल त्यानुसार आपल्याला ते पण ऍक्टिव्हेट होईल. डीएसपी वॉलेट टॉपअप म्हणजे डिजिटल सेवा पोर्टलला पण आपण वॉलेट. मायक्रो एटीएम या सर्व्हिसेस आहेत डीजीपे मध्ये. डीजीपे जर आपल्याला ओपन करायचं असेल तर त्यासाठी पहिलं आहे बायोमेट्रिक डिव्हाइस पाहिजे आपल्याकडे. त्याच्या आरडी सर्व्हिस मोबाईल ॲप्लिकेशनने जर करत असाल तर आरडी सर्व्हिस प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरून आरडी सर्व्हिस इन्स्टॉल करा. डीजीपे हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करायचं आहे मोबाईलमध्ये. इन्स्टॉल केल्यानंतर डिव्हाइस कनेक्ट करायचं आहे. डीजीपे ओपन झाल्यावर सीएससी आय डी हा मॅन्डेटरी आहे, सर्वांना माहिती आहे. सीएससी आय डी मेन्शन करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर ओ टी पी, ईमेल, मोबाईल नंबर या दोन्ही ठिकाणी तुम्ही ओ टी पी घेऊ शकता. ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर ऑथेंटिकेशनसाठी एक स्क्रीन येईल, त्याला ओके करायचं आहे. ऑथेंटिकेशन तुमचं बायोमेट्रिक द्यायचं आहे आणि डीजीपे अशा प्रकारे तुम्हाला ओपन होईल. डीजीपे ओपन झाल्यानंतर डीजीपे मध्ये पहिलं लक्षात ठेवायचं आहे की आपले जो बॅलन्स दिसतोय डीजीपे मध्ये 100 रुपये आपले मॅन्डेटरी राहतात. विड्रॉल तुम्ही स्टार्ट करू शकता ईपीएस ने. आता विड्रॉल करायचं असेल तर कशा प्रकारे दिसते ते बघा स्क्रीन. विड्रॉलला क्लिक केल्यावर तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे जो येतोय त्याचं आधार, बँकेचे डिटेल्स चेक करायचे आहेत, कोणती बँक आहे त्याची, आधार नंबर, त्याचा मोबाईल नंबर, किती अमाऊंट काढायची आहे ते टाईप केल्यानंतर एक चेकबॉक्स आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली व्हीएलई ऑथेंटिकेशन असं एक मेसेज येतो. व्हीएलई ऑथेंटिकेशन जिथे लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला स्वतःचं थंब द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही स्कॅन अँड प्रोसीड हा मेसेज येईल तेव्हा तिथे कस्टमरचं थंब घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच ते ट्रान्झॅक्शन सक्सेस होईल. विड्रॉल नंतर बॅलन्स इन्क्वायरी पण तुम्ही कस्टमरची करून देऊ शकता. मिनी स्टेटमेंट पण काढून देऊ शकता तुम्ही कस्टमरचं. पे आउट जे आपण विड्रॉल करतोय ते डीजीपे वॉलेटमध्ये पैसे जमा होतात. इथे पे आउट करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट टाइम जर करत असाल तर पेआउटमध्ये जे बँक डिटेल्स आहेत त्या तुमच्याच आहेत का कन्फर्म करा. काही वेळेस डिजिटल सेवा पोर्टलला जे तुम्ही अपडेट करताय तेव्हा एखादा जर आकडा चुकीचा असेल तर ते दुसऱ्याच्या अकाउंटला जाण्याची शक्यता जास्त असते, किंवा जर चुकीचा अकाउंट नंबर असेल तर ते पेमेंट पुन्हा पुन्हा तुमच्या डीजीपे वॉलेटमध्ये रिव्हर्ट येत राहणार. हे ओके केल्यानंतर इथे IMPS किंवा NEFT ने पैसे तुम्ही स्वतःच्या अकाउंटला पे आउट करून घेऊ शकता. IMPS ला डीजीपे मध्ये 5 रुपये चार्ज लागतो. NEFT ही फ्रीमध्ये. पासबुक, एखादं ट्रान्झॅक्शन तुमच्या इथे सक्सेस झाले आणि पासबुक मध्ये जर दिसत नसेल तर 2 तासामध्ये डीजीपे पासबुक अपडेट होतं, एवढं लक्षात ठेवा. लॅपटॉपसाठी किंवा डेस्कटॉप यासाठी dgpay.csc क्लाउड ही वेब लिंक आहे. या वेब लिंक मध्ये ओपन करायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर डाउनलोड डीजीपे केल्यावर डीजीपे आता सध्या 7.5 हे व्हर्जन इन्स्टॉल करायचं आहे. जुने व्हर्जन जर तुमच्याकडे लॅपटॉपमध्ये अपडेट असतील किंवा इन्स्टॉल झालेले असतील तर ते अनइन्स्टॉल करायचे आणि हे नवीन डीजीपे डाउनलोड करायचे. सेम प्रोसेस आहे जसे आपण मोबाईल ॲप्लिकेशनला गेली होती त्याच प्रकारे प्रोसेस आहे. सीएससी आय डी प्रोसीड करायचं आहे. मोबाईल, ईमेल किंवा दोन्ही ठिकाणी तुम्ही OTP ने पुढे जाऊ शकता.
OTP व्हेरीफाय केल्यानंतर ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिकने ऑथेंटिकेशन झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन्स दिसतील. यामध्ये विड्रॉल, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, वॉलेट टॉपअप, कार्ड अँड पिन, पे आउट, पासबुक आणि लॉग्स. इथे पण सेम प्रोसेस आहे. जो कस्टमर येतोय त्याची बँक सिलेक्ट करायची आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि किती अमाऊंट काढायची. त्यानंतर इथे व्हीएलई ऑथेंटिकेशन दिसतंय, तिथे व्हीएलईने स्वतःचं थंब द्यायचंय आणि त्यानंतर सक्सेस झाल्यानंतर स्कॅन अँड प्रोसीड येईल, तिथे कस्टमरचं थंब घेऊन ट्रान्झॅक्शन सक्सेस करायचं. कॅश विड्रॉल नंतर बॅलन्स इन्क्वायरी पण तुम्ही करू शकता, मिनी स्टेटमेंट काढून देऊ शकता कस्टमरला. वॉलेट टॉपअप मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डिजिटल सेवा पोर्टलला तुम्ही डायरेक्ट डीजीपे मधून वॉलेट टॉपअप करू शकता. इथून तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा चार्ज लागत नाही. पे आउट मगाशी सांगितल्याप्रमाणे पे आउट पण तुम्ही इथून करू शकता. लॉग्स मध्ये जर एखादं ट्रान्झॅक्शन असेल पेंडिंग तर त्याचं तुम्हाला इथे स्टेटस दिसेल. हे आपलं आहे डीजीपेचं कमिशन स्ट्रक्चर. कमिशन स्ट्रक्चर बघा, नॉर्मली आपण 3,000 किंवा 3,000 वरती जर अमाऊंट काढत असू एईपीएस ने तर तुम्हाला 11.92 रुपीज मिळतात. 5% TDS कट होऊन तुम्हाला 11.32 रुपीज जमा होतात. डीजीपे साठी जो सपोर्टचा नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे, तो 14599. सर्वांनी सेव्ह करून ठेवा. डिजिटल सेवा पोर्टलला जो रजिस्टर्ड सीएससी रजिस्टर्ड करताना जो मोबाईल नंबर दिलाय त्या मोबाईल नंबरने याला कॉल करायचा. हे ट्रान्झॅक्शनच्या रिसिप्ट आहे. डीजीपे रजिस्टर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, आपल्याकडे जे ट्रान्झॅक्शन सक्सेस होऊ दे किंवा फेल होऊ दे त्याची एंट्री आपल्याला रजिस्टर मध्ये करायची आहे. जो आपल्याकडे कस्टमर येतोय त्याची एंट्री इथे झालीच पाहिजे. प्रत्येकाने रजिस्टर मेंटेन करणं कंपल्सरी आहे. आता डीजीपे लाईट मध्ये ज्या ज्या युजर्सचे आयडी क्रिएट झालेत किंवा अजून क्रिएट झाले नसतील तर क्रिएट झाले नसतील त्यांनी डिस्ट्रिक्ट मॅनेजर्सला कॉल करा आणि तुमचा आयडी क्रिएट करून घ्या. आणि ज्यांचे क्रिएट झाले त्यांच्यासाठी डीजीपे लाईट मध्ये डोमेस्टिक मनी ट्रान्सफर, डीएमटी, एईपीएस, मायक्रो एटीएम, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी आणि युपीआयचं काम मध्ये ओपन होईल युपीआय ट्रान्झॅक्शन. डीजीपे लाईट जेव्हा आयडी आपल्याला येतो तेव्हा पहिली गोष्ट आहे की मोबाईल ऍप्लिकेशन डीजीपे लाईटचं हे प्ले स्टोअरला कुठेही अवेलेबल नाही आहे. तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅनेजर किंवा सीएससीचे जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडूनच हे ऍप्लिकेशन घ्यायचं आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला पहिलं काम आहे केवायसी कंप्लीट करण्यासाठी पहिला व्हेरीफाय करायचंय तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी येतो, ईमेल आयडी, ओटीपी येतो. त्यानंतर पॅन कार्ड स्कॅन करायचंय. पॅन कार्ड स्कॅन केल्यानंतर पॅन कार्ड जे आहे ते लाईव्ह स्कॅन करा. त्यानंतर आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साईड सेल्फी घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यानंतर शॉपचा जो फोटो आहे तो तुम्ही शॉपमध्ये दिसला पाहिजे असा फोटो घ्या. यामध्ये रेफरल कोड हा सीएससी टाईप करा. एमपिन व्हेरिफिकेशन करा. जो एमपिन येईल जनरेट एमपिन केल्यावर तो ओटीपी लिहून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला टाईप करता येईल आणि ऍप्लिकेशन ओपन होईल. हे अशा प्रकारे तुमचं मोबाईल ऍप्लिकेशन ओपन होईल. यामध्ये एईपीएस ने ट्रान्झॅक्शन करू शकता. केवायसी अप्रुव्हल साठी 72 तास लागतात. 72 तासामध्ये तुम्हाला त्याचं स्टेटस हे agent.paycsc.in या लिंकवर समजेल. एईपीएस बॅलन्स इन्क्वायरी पण तुम्ही करू शकता, मिनी स्टेटमेंट पण इथून करू शकता. त्यानंतर
मनी ट्रान्सफर, डीजीपे लाईट मध्ये मनी ट्रान्सफर साठी तुम्हाला एक मोबाईलला 75,000ची एका महिन्याची लिमिट आहे. यामध्ये वॉलेट 1 आणि वॉलेट 2 असे दोन ऑप्शन आहेत, डीएमटी वॉलेट आणि मायक्रो एटीएम पासबुक. आता याच्यामध्ये डीएमटी वॉलेट मध्ये तुम्हाला 100 रुपये मॅन्डेटरी ठेवावे लागतात आणि जी रक्कम तुम्ही ट्रान्सफर त्या रकमेच्या 1% सर्व्हिस चार्ज 1% सर्व्हिस चार्ज लागणार. त्याच्यानंतर इथे तुम्ही जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतोय तर त्यावेळेस तुम्हाला त्या कस्टमरचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर OTP ने त्यानंतर त्या कस्टमरला कोणत्या बेनिफिशियरीला पैसे ट्रान्सफर करायचे ते ऍड बेनिफिशियरी करायचे, त्याची बँक सिलेक्ट करायची आहे डिटेल्स आणि तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी वॉलेट टॉपअप करायचं असेल डीएमटी वॉलेट साठी तर तुम्हाला स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक ज्या कंपनीच्या बँक अकाउंट्स आहेत त्याच्यावर डिपॉझिट करावे लागतात बँकेमध्ये जाऊन, किंवा तुमच्या नियर बाय जर ऍक्सिस सीडीएम कार्ड मशीन अवेलेबल असेल तर तुम्ही ऍक्सिस सीडीएम कार्ड ऑर्डर करू शकता डीजीपे लाईटच्या ऍप्लिकेशन वरून आणि त्याद्वारे पण तुम्ही डीएमटी टॉपअप करू शकता. आपण जे एईपीएस ने जे पैसे डीजीपे लाईट मध्ये घेतो ते पैसे मायक्रो एटीएम पासबुक मध्ये जमा होतात. मायक्रो एटीएम ने पण जे पैसे ट्रान्सफर करतो किंवा विड्रॉल करतो ते पण पैसे मायक्रो एटीएम पासबुक मध्ये जमा होतात. हे पैसे तुम्ही एकतर तुम्ही डीएमटी वॉलेट मध्ये ट्रान्सफर करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या अकाउंटला घेऊ शकता. यासाठी त्याच्यामध्ये ऑप्शन आहे कॅश आउट. कॅश आउट मध्ये दोन ऑप्शन आहेत, एक आहे मायक्रो एटीएम टू डीएमटी आणि मायक्रो एटीएम टू बँक. मायक्रो एटीएम टू डीएमटी जर सिलेक्ट केला तर ते पैसे डीएमटी वॉलेटला जमा होणार मनी ट्रान्सफर सर्व्हिससाठी. तुम्ही जर मायक्रो एटीएम टू बँक सिलेक्ट केलात तर तुम्ही स्वतःचे अकाउंट पहिले बँक ऍड करावी लागते. अकाउंट नंबर ऍड केल्यानंतर मग ते पैसे तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा होतात. डीएमटी अशा प्रकारे ट्रान्सफर होतात बघा. मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे, ज्याला ट्रान्सफर करायचे ट्रान्सफर, बेनिफिशियरीचे डिटेल्स ऍड करायचे आहेत आणि तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. यामध्ये 25-25-25 असे 3 स्लॅब आहेत. तर 25-25-25 त्या स्लॅबने तुम्ही 75,000 एका मोबाईलने ट्रान्सफर करू शकता. त्या कस्टमरने समजा एका दिवसात किंवा 8 दिवसात 15 दिवसात जर एका मोबाईलने 75,000ची लिमिट संपवली असेल तर नवीन मोबाईल रजिस्टर करून अजून पैसे तुम्ही 75,000 ट्रान्सफर करू शकता. हे आहे कमिशन स्ट्रक्चर डीजीपे लाईट. जसं की डीएमटी मध्ये बघा 100 ते 1000 रुपयामध्ये 10 रुपये 1% सर्व्हिस चार्ज लागतो. त्यापैकी 4 रुपये 36 पैसे हे व्हीएलईचं कमिशन आहे. 1001 ते 2000 मागे 20 रुपये 1% सर्व्हिस चार्ज, यामधलं व्हीएलई कमिशन आहे जे 10 रुपये 60 पैसे. 2001 ते 3000 मागे 30 रुपये 1% सर्व्हिस चार्ज हा कस्टमर कडून आपल्याला घ्यायचा आहे, थोडं लक्षात ठेवा व्हीएलईने. आणि त्यापैकी 17.04 हे कमिशन व्हीएलईला मिळतं. 3001 ते 4000 मागे 40 रुपये 1% सर्व्हिस चार्ज, यापैकी 23 रुपये 48 पैसे हे व्हीएलई कमिशन आहे. 4001 ते 5000 मागे 50 रुपये आपण 1% सर्व्हिस चार्ज घेतो कस्टमर कडून. या 50 रुपयामधलं व्हीएलई कमिशन आहे 29.93, म्हणजे 30 रुपयापर्यंत इथे कमिशन मिळतं. हे मायक्रो एटीएम आहे. मायक्रो एटीएम सर्वांनी ऑर्डर करा. आपल्या ग्रामीण ई स्टोअरला अवेलेबल आहे 2060 रुपयामध्ये. जे एईपीएस बऱ्याच बँका आता सगळ्यांना माहिती आहे की प्रॉब्लेम करतायत, तर मायक्रो एटीएमने तुम्ही ट्रान्झॅक्शन्स करू शकता आणि त्याद्वारे पण तुम्ही पैसे हे ते डीएमटी करू शकता, डीएमटी वॉलेटसाठी यूज करू शकता. त्याच्यामधून पण तुम्हाला कमिशन मिळतं मायक्रो एटीएम मधून पण. जसं की आताच तुम्हाला दाखवलं कमिशन. एईपीएस डीजीपे लाईट मध्ये सर्वात जास्त
जसं आपण बोलतो की इतर मार्केटमध्ये जे पोर्टल्स आहेत त्यापेक्षा जास्त कमिशन मिळतं 9.69 रुपीज, 3,000 किंवा 3,000 रुपयाच्या वरती. आणि EPS मिनी स्टेटमेंटने जर तुम्ही पैसे विड्रॉ चेक केलेत, मिनी स्टेटमेंट जर कस्टमरचं चेक केलं तर तुम्हाला 1.52 रुपये कमिशन मिळतं. मायक्रो एटीएम मध्ये 3,000 किंवा 3,000 पेक्षा जास्त असेल तर 9.12 रुपये कमिशन मिळतं हे डीजीपे लाईट मध्ये. हे होतं आपलं कमिशन स्ट्रक्चर. बऱ्याच वेळींचं काही पॉइंट्स काढले होते मी, तर त्यावर पण थोडं डिस्कशन करतो. डीजीपे किंवा डीजीपे लाईट मध्ये जर काही समस्या येत असेल मुख्य, तर काय आहे ती बघा सगळ्यांनी. की डीजीपे मध्ये सध्या जे जुने युजर आणि नवीन युजर जे आहेत त्यांना काही जणांना नॉट अलाउड ऑन डीजीपे असा एक एरर येतोय. जुन्या युजरसाठी सांगतो की त्यांचे जे पिनकोड आहेत त्या पिनकोड मध्ये EPS जास्त प्रमाणात होतात, त्याचप्रमाणे फ्रॉड पण तशाच प्रमाणे होत आहेत. तर त्यासाठी NPCI ने सांगितलंय की या पिनकोड मधले जेवढे युजर ऍक्टिव्ह आहेत त्यांना पहिले बंद करा. तुमचं व्हेरिफिकेशन डिस्ट्रिक्ट मॅनेजर येऊन करतील. त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स पण दिलेल्या आहेत, सर्वांना माहिती असतील. तर तुम्ही त्या गाईडलाईन नुसार काम करू शकता. जसं की पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला पाहिजे लेटेस्ट वालं, IIBF सर्टिफिकेट. IIBF सर्टिफिकेट जर अवेलेबल नसेल, आता सध्या प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर, रेडी ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड, उद्यम आधार. आणि डिस्ट्रिक्ट मॅनेजर तुमच्या बरोबर येऊन सेल्फी घेतील, जिओ टॅग प्लस तुमच्याकडे सेंटरचे व्हिडिओ पण घेतील. एक आतमधला, सेंटरच्या आतमधला 360 डिग्री व्हिडिओ घेतील आणि बाहेरचा हे जिओ टॅगने घेतील आणि ते NPCI ला आपण पाठवतो. त्यानंतर NPCI तुमचा ID सुरू करण्यासाठी चेक करतात. त्याच्यानंतर आहे नवीन युजरचे जे ब्लॉक झाले त्याच्यासाठी आहे की नवीन युजरसाठी आता सेम प्रोसेस आहे, पण ऍप्लिकेशन पण डिस्ट्रिक्ट मॅनेजर्सला येणार आहे, त्यानुसार त्यांचं व्हेरिफिकेशन होईल. डीजीपे लाईट काही युजर्स ब्लॉक झाले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण VC घेऊन पण सांगितलंय की सेम प्रोसेसमध्ये डिस्ट्रिक्ट मॅनेजर्सला आपल्या कॉल करा आणि व्हेरिफिकेशनसाठी बोलवा. डिस्ट्रिक्ट मॅनेजर तुमच्या इथे येतील, व्हेरिफिकेशन करतील आणि त्यानुसार तुमचा ID ऍक्टिव्हेट होईल डीजीपे लाईट. त्याप्रमाणे मायक्रो एटीएम आपल्या सेंटरला पण बोर्डिंग करा, जेणेकरून तुमच्याकडे जे कस्टमर्स आहेत ते डेबिट कार्ड घेऊन आणि पैसे विड्रॉल करतील. त्यांना तालुका लेवलला किंवा ATMच्या इथे जायला त्यांना जर वेळ लागत असेल किंवा पैसे खर्च होत असतील तर तुमच्या इथे लगेच तुम्ही काढून देऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कमिशन मिळत आहे. MATM तुम्ही एकतर मोबाईल ऍप्लिकेशनने पण यूज करू शकता, प्लस तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला पण वापरू शकता. आता EPS डीजीपे किंवा डीजीपे लाईट हे बऱ्याच युजरचे जे ब्लॉक झाले त्याचा कारण म्हणजे आपण EPS जे ट्रान्झॅक्शन करतोय तर त्याला 30 मिनिटाचा कालावधी आहे एका ट्रान्झॅक्शन नंतर. हे जर तुम्ही चेक केलं नसेल तर लगेच तुम्ही कंटिन्यू जर चेक करत राहिला तर NPCI सांगतं की या VLE कडे काहीतरी फ्रॉड ऍक्टिव्हिटी किंवा सस्पेक्टेड ऍक्टिव्हिटी चालू आहे, तुम्ही या युजरला ब्लॉक करा. त्यानुसार तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपल्या ID बंद होणार नाही याची काळजी घ्या. रजिस्टर तर सांगितलं मी, मेंटेन करा. तसेच ग्रुपमध्ये आपल्या काही फेक ऍप्लिकेशनच्या लिंक येतात किंवा साईट्स येतात, तर त्याला क्लिक करू नका. चेक करा पहिलं तो डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे का, त्यांनी पाठवली आहे का लिंक. बऱ्याच वेळा काय होत आहे की आपले मोबाईल काही युजर जे फ्रॉड करतायत ते हॅक करतायत आणि त्याच्याद्वारे पण ट्रान्झॅक्शन करून घेत आहेत. तर यापासून आपल्याला सावध राहायचंय. कोणाला OTP पासवर्ड शेअर करू नका. जर तुम्ही कोण मागत असेल पासवर्ड किंवा OTP तर शक्यतो देऊ नका. CSC कडून कोणीही सांगत नाही की तुम्हाला पासवर्ड शेअर करायला किंवा OTP शेअर करायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल तर 14599 या नंबरला कॉल करा किंवा माझा मेल ID आहे milind.sutar@csc.gov.in.
यावर मेल करा. तुम्हाला काही डीजीपे लाईट किंवा मायक्रो एटीएम साठी जर मेसेज किंवा एरर येत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली मेसेज करा किंवा मेल करा. मेलमध्ये मेन्शन मात्र एवढं नक्की करा की तुमचं CSC ID, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जिल्हा कोणता आहे. अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल काही असेल तर आपल्या जिल्हा मॅनेजरचे नंबर आहेत. जिल्हा मॅनेजर्सला पण तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे डिस्ट्रिक्ट साठी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील. ठीक आहे, धन्यवाद.